घर जावाय करून ठेवलंय नुसतंच त्याच्या आईला आज सासू मरण उद्या सासरा मरण कशाच्या आय घाले अजून किती वर्ष जागते ते कोणा ठेव तोवर माझे हाड काम करून करून परवाड्याला जायची वेळ आली बसलोय वर्गात सासू सासऱ्याच्या गाभाळावर टपून रजा हे अजून खाऊन पिऊन धन धकाटच आहे ते काय त्याच्या ह्याला कवा मारायची का माझी जिंदगी सासू सासऱ्याचं काम करण्यात जाते अजून बी काय कळणार का व आली वय झालं का नाही लुटून काय लागा तुला पटाय पाहिजे थोडस का व मरणाचं काम करायला होती लागा मला इथं सासू सासऱ्या दारात असं द्या की ती तुम्हाला पोरासारखं सांभाळते ती का नाही? कशाचं आहे गालीचं पोरासारखं नाही न काय नाही लागा माझा जीव चालला नुसता लागा हे लेंड्या लुंड्या काढून लेंड्या झालं की शान शान झालं की गुरांना खाया गुरांचं खाया झालं की मेंढर घेऊन राहणार शेरड घेऊन इकडं तिकडं अव ती कुणाचं हाय आपलंच हाय की कशाचं 4 रुपये खिशात नाही तर लागा गावात गेलो तर चहा प्यायला पैसा नाही खिशात मागा की आईला मग माझ्या हे बिचारी देते वे तवा गबाळ बांधून कंबराला बसली या ती तुम्हाला पोरासारखं सांभाळते माझी मम्मी तुम्हाला अजिबात एक घास टाकून खात नाही बर का कुठलं जाव टाकून खाती वे बिचारी ठेवतच नाही तर टाकून कशी खाईन अहो म्हणजे असं कुठलं जरी झालं तरी जावायला दिग असं करून ठेवती लागा बिचारी बोपळ्यावानी सुटली लागा खाऊन खाऊन लागा एखाद्या बारक्या पोराला जर एखाद्या पाहुण्या रावल्यानं काय आणलं तर हे बिचारी लागा त्या बारक्या पोराचं कुरकुर साधं ठेवाना आणि ती मला टाकून खायची वे अव असू द्या म्हातारपणात माणसा कुणसा लागतं खायला बाई, समजून घ्यायचं समजून घ्यायची आपलीच आहे ती काय लोकांची आहे ती का कळलं की आपली साहित्य का लोकांची येते मरणाचं काम करून करून कणायला लावलंय मला इथं बघू फुका आलाय का हो बघ बघ फुगा आलेलं चेक कर आता एवढ्या ठुली तुला बी तुला कुठे नवऱ्याची काळजी आहे तवा माझी तुमचीच काळजी आहे म्हणून मी आली की लोटलंय का नाही बघाय नाही तर मग लुटू लागावं तुम्हाला होय सगळं झालंय की अव माझं दुसरं काम चाललं होतं दिसलं तुम्ही म्हणलं तर वाईच करू लागावं का मामी आलो आलो बघ आता वाडगा लुटून झालाय आता बिचारी दुसरं काहीतरी काम लावून नाही केलाय तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला दुधाचा पिती आणून दुकानात दूध आणून पिती ना आम्हाला कोरा ठेवती या लागली सांगाय सर जाऊन दे ब्लॅक टी चांगला असतो शरीराला आली आली मी पण आली बया मरणाचं डोकं दुखतंय कवाशी तू जावा ऐकूनच ठेव झाला का नाही वडगा झाडून काय माहिती जावाय आलो की दमा की मामी अव दमाकी म्हणजे इथं माझा डोक्याने जाळ चाललाय निसता एक पावरची गोळी घेऊन या कसली पावरची तुम्हाला होय हा मलाच तर काय मग काय गावाला वायतावा येतो की लगेच घेऊन होय मामी हा तुम्ही मरायचं आहे कधी काय नव अहो आता हे डोकं हे दुखतंय तुम्हाला मला असं वाटतंय पावर देऊन अशी हे करावे पण मी तुम्हाला मरून देत नसतो तुम्ही काळजी कर ना का तुम्हाला आता हा या जागेवर अटॅक जरी आला का नाही तरी मी तुम्हाला मोठ्या दवाखान्यात नेऊन टाकतो आणि त्यांना सांगतो देऊन टाका एक इंजेक्शन आणि करा काम कसलं चांगलं चांगलं इंजेक्शन द्या म्हणजे परत माझ्या सासूला काय दुखणं बिकणं यायचं नाही हा असं होय बरी एक काम करा आता ती वाडग झालंय का लुटून झालाय गे मग ती गुरांना खायला पाणी करा आणि मला ती पावरची गोळी घेऊन या मरणाचं डोकं दुखतंय माझा निसता जाळ चाललाय डोक्याचा जिंदगी चालली आमची सासरवाडीचं काम करून द्या पैसा कशाला पाहिजे तुमच्याकडे नाहीत वय बया ह्या बिचारीनं अख्खा सासऱ्याला लुटला ते लुटला अख्खं घरदार लुटलं गबाळ सगळं गुंडवून कंबरला बांधलं ते तरी हिला गोळी आणाय सुद्धा मला पैसे देऊ वाटणार अहो पैसे द्या की थोडस मला ते गोळी बिळी आणायला लागतं ना की काय म्हणलाय थोडं थोडं ऐका येतंय की मला नाही काय नाही तुम्हाला कशाला काय म्हणतो या काय नाही ना म्हणलं लवकर नाही नाही जपाट दिशी गोळी घेऊन या पावरची किती दिवस मला असं काम करायला लावणार आहे सासरवाडीतलं जवळ तुम्ही आहे तवर मग 4 रुपये माझ्याकडे द्यायला शिकत जा की व्हायच हाच त्याला खिशातनं जा त्या दुकानदाराला माझं नाव सांगायचं जा हो तुमची गावात मरणाची ह्या बिचारीची ओळख सासऱ्याच्या माग हिनं काय काय केलंय आम्हाला काय माहितच नाही जणू जावाय काय म्हणताय सासऱ्या म्हणजे सासरा कसा आपल्या गावातला पुढाऱ्यापैकी पडतो ना मग सासऱ्याचं वजन खाली येऊ नये म्हणून तुम्ही सासऱ्याच्या माग गावाचा कारभार चालवता का नाही तुम्ही हा तसं म्हणा आपल्या आळीतली 4-2 मत आहे ती तुमच्या पाठीमाग आहे ती का नाही ती जावाय तुमच्या वटवटीने माझं जास्त डोकं दुखायला लागलं जापाड दिसती पावरची गोळी घेऊन या जातो की जा मारायची नाही लवकर
काय म्हणला नाही काय काय ह्या जावायचं काय डोकं आवड बिवड झालाय कुणाच ठाव इथं डोक्याने चाललाय माझा जाळ निसता पावरची गुळी घेऊन पडदिशी यायचा ते दुसरंच काहीतरी रान हाणत बसला या बया बायकांना खरंच बाबा तोंडा एक बोलते त्या आणि करत्यात खेळात 2 महिने झालं निघून गेली बिचारी तिला म्हणलं 2 दिवस जा पण पावरची गोळी पावरची गोळी पावरची गोळी पावरची ए, गोळी ए. पावरची गोळी पावरची गोळी पावरची गोळी पावरची गोळी ए, काय काय पावरची गोळी म्हणजे अहो त्याचं काय झालंय हा सासूला आज जरा वेळेस मूड आलाय मूड कोणाच्या तुझ्या हा सासूला मूड आलाय मूड आलाय पण तो मूड खुलवायसाठी हा पावरची गोळी पाहिजे तिला ह्या वयात हा तुझ्या सासूला हो पावरची गोळी हा अवघड काम आहे गडे पावरची गोळी ए, हा नक्की सासूला पाहिजे का तुला पाहिजे शिवा बघा सरपंच हे असलं म्हणलं की बघा ही चप्पल घ्या हाना तडा तडा आमच्या तोंडात नाही धंदा काळ वाटतोय का नाही अजून हा नाही हाय की हाय का नाही का ताकद अजून ना ताकद आहे दिसतेच की 4 गडे करा करा फिरवीन अजून असं ना दंड बघितल्यावरच कळतंय ती हाय का नाही हा मग हा त्या दिवशी हा त्या दिवशी मला सांगा हा. तुम्ही हा आणि ते रुपाबाई हा एकामेकाच्या उराव बसला होता पटेने मागचा मोरचा विचार केला ना रुपीला कशी अंगावून हाय अशी उघडी ओढून काढली होती बाहेर अरे बावळटा एकामेकाच्या काय नको तेच काय कसा तू बावळट आहे रे एवढा तिनं आता तुम्हाला उराव बसून मारत होती की मी काय बघितलं नाही का कपडा ठुलता का अंगाव तुमच्या अरे बावळाटा आम्ही धुणं धुवाय गेलो होतो ते साबण लावताना घसरून पडली काय अक्कल बिकल ऐकायला पण वरून कशी काढली हा तू तू नाही तुला मी म्हणत होतो हाताला धर तू कुठं धरलं तीच मला कळलं ना मग हाय का नाही अजून ताना हाय 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 आपण तुझ्या खरंच सासूला गोळी पाहिजे का सख्या कानानं ऐकलं आणि ह्या डोळ्यानं बघितलंय बिचारीनं अहो गबाळ बांधून बसली कमरला हा म्हणलं गोळीला पैसे तरी दे हा तुमच्यावर नाही तो हाय का नाही तर तुमच्याकडं असं म्हणली तोंडा अपमान केला माझा काय राहिलं नाही. थुकली माझ्या तोंडावर ना, तू माझ्या तोंडावर थूक तसं नाही हो सरपंच पण विषय कसा आहे की मी म्हणतो आपलं वय झालंय आपलं आता मरायचं दिवस आहे तर काय करायचं आहे का जगायची नाही असलं थेर करायची नाही जवानी होती तेव्हा ठीक होतं की होतं का नाही पण आता काठी आली ना आता पावरची अयो. सरपंच हा, होय हा? तुमचं आणि माझ्या सासूचं बी गुदी गुदी पोक पोक होतं का नाही खरं 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 लपाट नाही बोलायचं खरं खरं सांगा खरं सांगा त्याच्या अरे नाला कुठलं काय तेव्हा ते आपलं टाइमपास आपलं मी नुकता जावा घर जावा येऊन इथं आलता होता तुम्ही सासू मोका घेतला होता का नाही खरं 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 सांगा अरे बावळाटा ती रानात गेली होती त्या डोळ्यात काय गेली तर म्हणून मी असं बघत होतो म्हणलं बघू काय डोळ्यात दिसतंय का मुका घ्यायला एवढं हे आहे का हा जा दे जा घेऊन ये गोळी घेऊन ये. पावरची हा, जा जा जा, घेऊन ये घेऊन ये पण होतं का नव्हतं अरे खरं जा बावळाटा ना तर 3 तडाखा आईला जवानी ती जवानीत बी हिनं नाही तसली नाटकं केली आणि आता म्हातारपणात बी जाऊ द्या मुर्द्या आज जाऊनच बघतो असं बिन तसं बी आमची मंडळी गेली 2 महिने झालं बघू इकडं आजच्या दिवस काय होतंय का कुठं लागाटा या नवऱ्याला किती वेळा म्हणलं हे झाड बांधा फांद्या पार इकडे लागल्या कालायला अगं पूनम कुठे गेला तुझा नवरा अहो गेला असतील कुठेतरी आईने काहीतरी काम सांगितलं की लगेचच गेलं काय तुझा नवरा आला का त्याला घर जावाय करून का नाही माझ्या डोक्याला तापच झालाय बघ पहिलंच सांगत होते आता वरडून काय फायदा राहणार आहे का अग सकाळी ते बाथरूम मध्ये गेला आंघोळीला हा अग त्याची फटकी चडी ठेवली आणि माझी चांगली चडी घालून गेलाय अहो असू द्या आवडली असेल म्हणून घातली असेल आला का त्या चड्या आणण्यापाय माझी 3 गुंठ जमीन निघली का मी 3 गुंठातले आम्हाला एक तरी गुंठ दिलंय का आणि मला म्हणताय 3 गुंठ इकली बरं असू दे मी गेल्यावर सगळं तुमच्या दोघाचं आहे बरं एवढा बांधा मला काम आहे अग मी चाललोय गावाला ती नवरा आल्यावर तिकडे रानात बैल लावले ती या बरोबर लावते हा माझ्या नवऱ्याला काम सांगते ते मला बी काम सांगते ते आता हे कुठं बांधू असं बांधू का असं बांधू आला का बायको माहेराला गेली म्हणून इकडे जाणार होतं तर आता हिचा नवराच पुढनं आला या जा देवा त्याला टोमनाच मारत ए राम 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 आज लय मग काय जोराचा बेत दिसतो या बेत तर काय रोजच असतो की रोजच बेत असतो का
त्यामुळेच गळाटलेली दिसती काय नाही नाही बेत म्हणलं रोजचाच असतो का हा, रोजच काय की खटखुट त्याला काय द्यावा ते त्यामुळेच ती आपली पावर लागते ना हा मग खटखुट खाल्ल्याशिवाय पावर हा, मग तेच ना खटखुट पावर लागते माणसं जिरलं पाहिजे ना रोज सकाळची 2 अंडी लागते 2 अंडी लागतात का? अजून बी हवायात नाही त्यामुळेच नाही तुमचा चांगला स्टॅमिना आहे म्हणा पण ती घरची वाज पावर कमी पडायला लागली म्हणूनच आहे का ना काय नाही ती म्हणलं तुमची गावात बी पावर हा हायच. खाण्यापिण्यात बी पावर आणि मग रोजची 2 अंडी जराशी मटण बिटन आठवड्यात 3 बाऱ्या आणि घरची काय शाकाहारी आहे त्यामुळे ती खात नसतील काय तिचं काय कावा तरी आपलं गावात तरी आपलं सुकट बोंबीला असलं तर हा. सुकट बोंबला ना काय ताकद याची त्यामुळे तर गोळ झाला ए, बरं हा? जाऊ का का हो? ती बैल का लावली होती रानात हा आणि तिथनं चक्कर मारून परत आता मला गावाला जायचंय गावाला कुठल्या गावाला जाणार आहे ते वाजते हे काय झालं ते आमचं बाचं जावाय नाही होय हा हा ती व्हायचं गाडीवरून पडलं या बर बर त्यांना जरा व्हायचं बघायला जायचं माघारी कधी येणार बघू जमलं तर संध्याकाळी नाही तर मग उद्याच येणार आहे मग संध्याकाळी कशाला येतात आमुषाचं राव आमुषाच्या दिवशी कुठं माघारी येते ती का आपण ती तरी मला येऊ देते ती होय तेव्हा. हा तेवढं बरं. नाही ना तुम्ही उद्या सकाळीच या हो हो आता गेलं म्हणजे तिथं काय बा- खटखुट होणार खाणार, काय भाषेला बघणार मग तुम्ही काय तर. आणि तुमची पहिल्यापासून पावर हा, हा. मग त्यामुळे जा तू ती बैल वाट बघते ती वा त्यामुळेच घरी पावर कमी पडते आणि जाऊ द्या मरू द्या काय करायचं गेला बिचारा गाठतो आता घरी पावरच करतो कवाशी तू जावाय काय जणू बाया वाट बघून बघून कटाळा आला काय या जावायला काम सांगावं एखादं काम सांगावं आणि करता येईल लवकर नुसता सांग काम आहे आला बाई जावाय आलो की आणली गोळी बा दरा ही तुमची पावरची गोळी अरे जो मामी जावयाला काय काम सांगावी दे ते बी तुम्हाला कळा नाही लोक गावातले थू थुकायला लागले का माझ्या तोंडाव म्हणले मला म्हणते ते राव आमचं बी जावं आहे आमच्या घरी येतात आहे की पण आम्ही त्याची किती थाटामाटात सोय करतोय आणि एक तुझी सासू आहे काय बी सांग कामी नुसती ही काम सांग ती काम सांग ही कर ती कर जिंदगी गेली आहे झाली नुसती कामं करून सासरवाडीची जावायला ते आपलं गावातल्या लोकांना सांगायचं आव जावाय मी इथं यांचा लोक आहे जावाय नाही लेकानं सुद्धा एखादा गावातल्या काम केलं नसेल एवढं स्वतःचा सका जावाय काम करतोय तरी तुम्हाला अप्रूप वाटा नाही आता लेक म्हणून राहायचं म्हणल्यावर काम तर करायलाच पाहिजे की जावाय एखाद दिवस क्वार्टरला देता 5 रुपये म्हणलं देता का तुम्ही किती उधारी झाली या आता क्वार्टर पाजू का अजून काय पाजू मला लागते माहित नाही संध्याकाळी तुम्हाला आता तुम्हाला लागते म्हणून त्या तिकडे जावायला आपलं काय सासऱ्याला मागायची जावाय सासऱ्याला मागा गे सासऱ्याला मागाय गेले की तुमतोय नुसता माझ्या तपल्यालाच लागते म्हणतोय मला जिथं कोण देत नाही सासून गबाळ बांधून कमराला खवलोय म्हणतोय कमरेला खावलंय मग कवा दिलंय माझ्याकडे कवा दिले हा का कमरेलाच खावलं कवा मारायचा तुम्ही काय माहिती ना कवा माझ्या नावा व्हायचं आता ग माझ्याच मरणावर टपलाय काय म्हणजे कवा म्हणणार आहे तुम्ही काय माहिती की बाबा हे जावाय सगळा घरचा कारभार तुमच्या हातात असं म्हणत हो तुम्ही त्याला म्हणायला लय टायमिंग लागायचंय बाया माझी तर का बुबडी वळती कुणाष्ट ह्या जावायामुळं ती डोकं एक माझं मरणाचं दुखतंय जावाय असं करा जावा उठा ती रानात बैल गेले ती त्या बैलांना खाया पाणी करायचं जा काम आहे तिथं रानात पडले वाटलंच तरी सांग का मी कधी काम सांगते ती अहो तुमचा शब्द माझ्या कानावर कधी पडतोय ती कारण कसं आता मला सवय लागली ना माझ्या कामाला कानाला की एक काम झालं की दुसरं काम करायचं ते ऐकायचं हा मग कानाला तशी सवय लागू द्या आणि जा ती बैल लागले ती वरडायला जातो. बरं आवाज यायला लागला मला जा या मागणं हा इथे मागणं जा खाया पाणी करा जा एखादं काम सांगितलं की नुसतं चरा चरा दुसरंच बोलत बसतं या आणि गावातल्या माणसाला काय काम माहिती माझ्या जावाईने काम केलं म्हणून ह्यांच्या का पोटात दुखतंय कुणास ठाऊ ह्यांना बरं वाटत नसल माझा जावाई सगळं काम करतोय म्हणून अशीच असते ती गावातली ना एक काम झालं गेलं की बिचारे दुसरं काम सांगते मारणाचा सुकून गेलो बॉम्ब लागत नुसता काम ह्यांची करून करूनच वैताग आलाय नुसता जावाय आला का कुठे गेलता आता आपण नसतो काम करत यायला उठलं सुटलं लावतो मी सासऱ्यानं तडा काय ठुलाय हे काम करा ते काम करा आता मामीची 2 कामं झाली आता तुम्ही सांगा एखादं मामीचं काय होतं काम आता मामीचं डोकं दुखत होतं हा. मामी काय म्हणल्या जावाय जा
एक पावरची गोळी आणा. आता त्यांना पावरची गोळी दिली. आता तुम्ही गेलता बायलाकडं गेलता ना. आता मामी रोज घरी बसून असती तरी तिचं डोकं दुखतंय. बैल तर रोज काम करत ते आहे का नाही. करते ती मग त्यांचं डोकं दुखत नसेल का. दुखत असेल की. त्यांना देऊ का 1-2 पावरच्या गोळ्या. आला का काय डोक्यावर बिक्यावर पडलाय का काय. काय झालं. बायला कुठं गोळ्या देते ती वय. मला काय होतं 1-2 गोळ्या देऊन बघतो की. एक काम करा ती बायलावर लक्ष ठेवा. मी चाललोय वा तिकडे गावाला. सारखं पळचान तुम्ही. आम्हाला माहित नाही होय. गावाच्या नावाखाली जाता आणि त्या आता ती राहिले वय ते त्या बाच्या जावाचा तिथे गाडीवर पडले. कळलंय आम्हाला. भाच्या जावयाचं नाव पुढं घातलंय तुम्ही. ते कळलंय सगळं कळलंय आम्हाला. जावा तुम्ही. ती बैल आवत काढायला लावली ती. हो बघितले आम्ही. हा तेवढं लक्ष ठेवा आज. तुम्ही मरणार कधी. आता त्याच्या वाट बघताय का. तसं ना म्हणजे मला का बाळ मिळणार आहे ना. माझी बायको मला सारखी म्हणते की सासरे माघारे आपलंच आहे. होय की मग तुमचंच आहे की मग मरणार कधी. ती काय माझ्या हातात आहे वय तवा मारायचं काव आहे. ती जेव्हा लिहिलंय तेव्हा येईल तेव्हा का मी लिहून ठेवलंय वय माझं मरण. वरच जातून पुस्तक खाली घेऊन येतो विचारून येतो यांना हे जाणार कधी येते. बारा जावाय भेटला ना का जा मारायच टापलाय आमच्या. काय जगून उपयोग आहे. पण मी जे तायतवर तुझ्या नावा काय सुद्धा करूस. औषध घालूनच मारतो एखाद दिवस. बया जावायनी लय भारी गोळी आणून दिली. अगदी माझं डोकंच पळून गेलंय. पण काय बी म्हणा यंदा आता पाऊस चांगला यायला लागलाय त्यामुळे माझी तुळस कशी अशी टमटमीत फुगली या. काय बघती ग. तुळशीला बघती यावं. आता पाऊस पडल्यामुळे बघा किती चांगली आली ना. होईल का पावसामुळं तू बी बेडकाकत फुगली की. ओ माझ्यावर जायचं नाही. माझ्या शरीरावर बेडकाकत फुगली न बिगली तसलं म्हणायचं नाही. त्यासाठी सांगतोय वाज कमी कर त्या रानात लक्ष दे. आता रानात काय लक्ष देऊ गेलाय की आता जावाय. अग जावाय तिकडे मेंढराकडे जायचं आहे परत. तू रानात जा तिथं बैल लावले ती या. मग आता मी बैलाच्या मागे जाऊन काम करू का. अगं काम नको करू पण ते नीट तर साऱ्या काढून घे की. मी काय सऱ्या बिऱ्या बघत नाही. माझं डोकं दुखतंय. मी जाऊन झोपणार आहे. तू काय सांगू नको मला जायचंय तिकडे. त्या भाच्या जावाचा ते ऍक्सिडेंट झालाय त्याला बघायला जायचंय. आता झाला का त्याचा मधीच ऍक्सिडेंट. त्याला काय टायमिंग बिमिंग नव्हता वय. माझं डोकं दुखतं या. तुला सांगायसाठी रानात ना आलोय. तू काय सांगू नको. पुढची बाजीराव करू नको. जा आपली रानात पाठदिशी. अहो माझं डोकं दुखतंय. राहू दे की रानातलं. तुम्ही जा की. अगं डोकं एका ठपक्यातच फोडून टाकेन. अहो डोकं दुखतंय परत तुम्ही फोडा म्हणजे झालंच. काय सांगू नको. पाठदिशी रानात सुट. आता ग चल चल रानात. काय लागाय सासरवाडीची काम करून करून पार मला जुलाब लागायची वेळ आली. ह्याला बसायला सुद्धा टायमिंग नाही. आता बैल कशी कशी तिथं कामाला लावली ती. आता इकडे जासा तिकडे तिकडे बघतो. इथंच बसतो का वैताग आला नुसता. जावाय कुठं दिसा नाही. काय माहिती कुठं बसलंय. कुणाच ठाऊक कुठं गेलंय या. ए जाने मन ओ सरपंच हेडबीड लागलं काय. येडबीट लागलंय का. मला सांगायचं ना. काय हा काय सांगायचं. काय सांगायचं म्हणजे आता आपण पहिल्यापासून जाने मन आहे. आता एक लग्न झालं म्हणून काय पहिली ओळख विसरायची वय. किती केलं तरी तू माझं गुलाबाचं फुल होती. ओ सरपंच काय ती होती ती गेला जमाना. हा आता माझं लग्न झालंय. 2 लेकरं आहे ती मला. अगं 2 लेकरं आहे ती. पण त्याच्या अगोदर मला कशी म्हणायची माझा दिलरुबा, माझं पिल्लू, माझं बबड, माझं सोनं. आणि हिथं येऊन नको ते नालायकपणा करते का. अगं पोरं झाली म्हणून काय झालं. आता काय मी नालायकपणा केला बाबा. नालायकपणा म्हणजे जावायला पावरच्या गोळ्या आणायला सांगते. अगं मला सांगायचं बाहेर देशातनं पाकिटच आणून दिलं असतं की. ओ सरपंच हा माझं डोकं दुखत होतं म्हणून पावरची गोळी आणाय सांगितली होती. आता तुम्हाला सांगायला लागली का. हा शाळेच्या मागे भेटायचं तेव्हा म्हणायची जावा घेऊन या गोळी घेऊन या. चुम्मा दे दे अशीच म्हणायची ना शाळेच्या मागे भेटल्यावर ना. ना ते लाज वाटायला पाहिजे. मामी मामा देखता तुम्ही कुशालराव मी जावा आहे तुमचा. जावाय काय बी म्हणू नका. उगाच ही सरपंचाचं काय डोकं फिरलंय काय बी म्हणताय का आता मी काय बघितलं जाग्यावर बघितलं की काचकून नाही ते कसं माहितीये का ती गणपतीला नाटक बसवायचं त्याची रेसल आमचं चाललं होतं. म्हटलं गावातलं कालवा होतं या
म्हटलं आपलं रानात करू. इकडे रेसल तुमची होय. अहो, गाव अख्खं मला म्हणतोय तुम्ही गावचं सरपंच आहे तर तुम्हीच काम करा. चाललंय आपलं कामाचं हो, चाललं होतं. तसंच म्हणलं होतं मला. होय हा. चांगलं बघितलं. दुसरं काय नाही बरं का. होय नाहीतर तसंच काहीतरी माणसाला आम्ही लय सभ्य माणसं आहे. होय मग कळलं की मला. आणि ती ह्याचा विषय काय चालू होता गोळीचा? ना ती सकाळी गोळ्या आणाय तुला लावली होतं ना. तुम्हाला कसली वाटली? ते मला वाटलं ते नसते का ते आपले. अहो, सरपंच गावचं सरपंच आहे, प्रथम नागरिक आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, मान मर्यादा आहे की. हाय की. तुम्हाला राव गोळी म्हणजे तसली गोळी नाही. मग अव ती पावरची 999 हिरव्या पिवळ्या कागदात गोळी मिळते की नाही. अंग दुखणं, कणकणी येणं, डोकं दुखणं, त्या सगळ्या रामबाण वर एकच उपाय असतो. तसली गोळी नसती का? हा, सर्दी पडसर डोकं दुखी दात दुखी मग त्या गोळी आणली तुम्हाला वाटलं. पावर 999 होय. हा, ती तुम्हाला वाटलं ती. नाही आणि मग आपलं तर मला वाटलं की आयताच ना मासा गळाला लागतोय तर का नको सुधरा घेवायच का सुधराची गोळी बिळी देऊ आणून तुम्हाला एखादी. नाही ते आपलं असंच उगी उगी दाटी फुटी जाऊ का मला काम बाटी मोठी घेता का एक? नाही. हा? ओ सरपंच जावा तुमचं काम बघा. ती काय नव्हतं रिलेशन काय बाय म्हणतात ती रिअल काय म्हणतात ती. असू द्या काय काय असताना ते ऐकलंय. पण आता एक ध्यानात ठेवा, मला तुमचं बालवाडीपासून आतापर्यंत प्रकरण कळलंय. आता जर इथनं पुढे माझ्यावर रुबाब दाखवला तर मी मामाला सांगणार बाबा मामी जो गुदी गुदी हाय म्हणून. कळलं? बर जावा. काय बया ही जावायचं तर आता गाव सगळं गुदी गुदीतलं आहे का? कसं गुदी गुदी पॉक पॉक म्हणून तसं